म्हणून अजून पाहिजे तर घे काय तनू. कळते मला की हे चुकीचं काहीतरी करते मी, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. काय होते, लिक्विड टाकलं की लिक्विड कणी नीटसर खाली येते, पण हे पावडर टाकली ना ह्यातून खाली पूर्ण येत नाही. पावडर अशी वर त्या कप्प्यातच कणी अशी चिकटून राहते. त्यामुळे मी काय करते, कपड्यावरच डायरेक्ट पावडर टाकून घेते. तर आज म्हटलं पहिल्यांदा मशीन लावून घ्यायचं, म्हणजे बाकीची कामं आवरतोपर्यंत मशीन होऊन जातं. कारण 2 दिवस थोडंसं रुटीन बदललं होतं. आज सगळीच गेलेले आहेत, घरकामं झालेलं आहे. त्यामुळे आणि परत माझं पहिल्यासारखं रुटीन चालू झालेलं आहे. आज मावशीने देवपूजा केली होती, त्यामुळे देवाला हळदी कुंकू व्हायचं आणि आशीर्वाद घ्यायचा इतकंच माझ्याकडे होतं. कसं असतं, जास्त माणसं असली की नाही थोडंफार जेवण शिल्लक राहतंच. त्यामुळे भाजी आमटी आज शिल्लकच होती, तीच गरम करून काढून ठेवली. त्यानंतर भात पण होता, त्यामुळे एक शिट्टी करून घ्यायला ठेवली, म्हणजे भात खराब होत नाही. ह्या मुंग्याने तर मला इतका वैताग आणला की नाही, थोडंसं जरी ओट्यावर काहीतरी ठेवलं की नाही, पीठ म्हणा भात म्हणा, लगेच त्याला मुंग्या येतात. फिश टँकची लाईट गेली होती, ट्यूब ती नवीन काल आणली आणि लाईट लावल्यानंतर थोडंसं मासे बघा किती छान होतात. नाहीतर असं अंधारात ठेवल्यासारखं टँक वाटत होतं. इथे आता नाश्ता बनवायचा होता. काल इडली सांबार केलं होतं, सांबार शिल्लक होतं, तेच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ते आता गरम केले. आणि पीठ पण मी कसं करताना 2-3 दिवसाचं एकदमच करते, जेवढं लागते तेवढंच काढायचं, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे एक दिवस इडली डोसा, एक दिवस आप्पे असं वगैरे आपण करू शकतो. तर आज म्हटलं आता डोसा गरम गरम करायचा आणि त्यासोबत जे डाळचं सांबार होतं ते खायला द्यायचं. इथे आमच्या मनूला ओट्यावर बसून मी डोसा कसा काढते हे बघायचं होतं. त्यामुळे ओट्यावर पाट ठेवला आणि त्यावर तिला एका बाजूला बसवलं आणि एका बाजूला आता डोसे करायला घेतलेत. म्हणजे पहिला डोसा झाला की तिला गोड बोलून खायला द्यायला बरं. लहान मुलांनी पोटभर खावंसं असं वाटत असेल ना, तर त्यांच्याशी पहिल्यांदा आपलं बॉन्डिंग चांगलं झालं पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे गोड बोलून आपण सांगल तेच पोरं ऐकत बसतात. तर इथं पहिला घास चारवला, त्यानंतर तिला म्हटलं तुझं तू खाणार का, तर ती म्हटली माझ्या हातानं माझी मी खाते. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग इथं बंद करते. आवडला तर एक लाईक नक्की करा. बाय.